धनगर समाजाचे नेते व आमरण उपोषणकर्ते दीपक बोराडे सर हे आपल्यासोबत आहेत. येणाऱ्या धनगर आंदोलन ते मोठं राज्यात व देशात उभं करणार आहे. काय त्यांची आंदोलनाची रूपरेषा असणार, कारण त्यांनी काल काही दिवसापूर्वीच सरकारला इशारा दिला होता की मी सरकारची दिवाळी यावेळेस कडू करणार आहे. आता ती दिवाळी कशी कडू करणार या संदर्भातच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, तुमच्या आंदोलनाची रूपरेषा कशी आहे? आता तर सध्या मी हॉस्पिटलमध्ये आहे. परवा शुक्रवारी डॉक्टर साहेब म्हणाले की डिस्चार्ज होईल. मी या ठिकाणी हॉस्पिटलला असताना राज्यभरातून समाज बांधव या ठिकाणी माझ्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी येत होते. मी सर्वांना आवाहन केलं होतं की आपण येऊ नका. मुळात मी ज्या दिवशी बरा होऊन घरी जाईल त्यानंतर मी राज्यभरातून जे बांधव जालना इथं आले होते त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी, त्या सर्वांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि जो धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा हा लढा आहे हा शेवटचा करण्यासाठी जे काय नियोजन करायचं त्यासाठी मी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. परंतु तत्पूर्वी दवाखान्यातून घरी जात असताना मी बांधवांना सांगितलं होतं की मी आपल्या सर्वांची भेट घेईल. म्हणून परवा ज्यावेळेस मी दवाखान्यातून डिस्चार्ज होईल तर पहिल्यांदा एक राज्यव्यापी समाज बांधवांची बैठक, पुढील दिशा ठरवण्यासाठीची एक मेळावा, समाज बांधवांचा एक चर्चासत्र अशा पद्धतीचं पर्व आयोजित केलंय. याच ठिकाणी जालन्यामध्ये मुक्तेश्वर लॉन्स पंचायत समितीजवळ जुना जालना या भागामध्ये ही बैठक, हा मेळावा होणार आहे. या ठिकाणी राज्यभरातील धनगर जमात बांधव जे आरक्षण लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होते, या आरक्षण विषयामध्ये ज्यांचा अभ्यास आहे, या चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे, असे सगळे लढवय्ये बांधव यासाठी निमंत्रित आहेत. मी आपल्या माध्यमातून सुद्धा समाज बांधवांना विनंती करेल की कृपया माझ्या फोनची कुणी वाट पाहू नका किंवा अपेक्षा करू नका, कारण हक और अधिकार की लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते हैं. तर ही लढाई दीपक बोराडेची नाही आहे. दीपक बोराडे निमित्त मात्र आहे. दीपक बोराडे हे सत्य आहे. मला कळतं तेव्हापासूनचे माझी वागणूक आहे, माझा स्वभाव आहे. संतांनी सांगितलंय, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मी निश्चितपणे माझ्या मनाचं करतो, पण लोकांचं ऐकून जे योग्य आहे ते घेऊन ते करत असतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी परवा जालना या ठिकाणी यावं. त्या नियोजित बैठकीचा वेळ जरी 1 वाजताचा असला तरी आपण मुक्कामी जरी आलात तरी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. सकाळी जरी आलात तरी इथं दिवसभराचा आपण एक शेड्यूल बनवलेलं आहे. चहा, नाश्ता, जेवण हे सुद्धा या ठिकाणी आपल्या समाज बांधवांच्या वतीनं आहे. त्याच्यामुळं ज्याला असं वाटतं की या लढ्याची दिशा अशी असली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, जे काय कुणाच्या मनात चालू असेल त्यांनी एकतर प्रत्यक्ष इथं येऊन मला सांगावं किंवा ते फोन करून मेसेज टाकून त्यांच्या सूचना मला पाठवू शकतात. कदाचित माझं प्रत्येकाशी बोलणं जरी नाही झालं तरी तुमचे जे सूचना आहेत त्या आम्ही या ठिकाणी नोट करून घेऊ आणि त्या दृष्टीनं नियोजन करू. शुक्रवारी ही बैठक जे काय निर्णय होईल त्यानंतर माझा जो नियोजित माझ्या डोक्यातली भूमिका आहे, मी 2 दिवस आराम करून सोमवारपासून घराच्या बाहेर परत पडणार आहे. तर आता पुढं समाज आणखी काय ठरवेल, काय त्या ठिकाणी चर्चा होतात आणि काय निर्णय होतो हे आपल्यालाही कळवलं जाईल आणि आपल्या माध्यमातून राज्यातील समाजालाही आम्ही कळवू. नक्कीच बोराडे सर, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या जालन्यातून मराठा आरक्षणाचा मोठा लढा उभा केला होता आणि आता तुम्ही आहेत धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा असा लढा तुम्ही आता पुन्हा जालन्यातून सुरुवात केलेला आहे. त्यांना यश मिळालं, तुम्हाला पण यश मिळणार असं वाटतं? मुळात मी पहिल्यांदा आपल्याला थोडंसं खोडतो. एसटी मध्ये समावेश करावा ही आमची मागणीच नाहीये. आमचा समावेश बाबासाहेबांनी, ज्यांनी या देशाला संविधान दिलं, त्या विश्वरत्न बाबासाहेबांनी ऑलरेडी करून ठेवलाय. त्याची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे हा देश संविधानावर चालतो. आजही बाबासाहेबाचा कायदा या देशामध्ये जिवंत आहे आणि त्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे
देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला जो शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षण देतो, धनगर समाजाने आपला शब्द पाळला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजप पक्षाला सत्ता दिली. देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच धनगर जमात बांधवांच्या उपकाराची परतफेड करतील, त्यांनी दिलेला शब्द पाळतील आणि आमचा जो घटनादत्त अधिकार गेल्या 75 वर्षापासून आम्हाला त्यापासून वंचित ठेवलं, तो अधिकार आम्हाला बहाल करून आमच्या लेकराबाळांचं कल्याण करतील असा मला विश्वास आहे. या बैठकी दरम्यान राज्यव्यापी बैठक तुम्ही जालन्यातून सुरुवात करणार आहे. काय असणार या बैठकीची रूपरेषा? काय इशारा देणार तुम्ही सरकारला? नाही, इशारा तर सरकारला आम्ही काय आता ते बैठकीत काय देणार, आज काय देणार, एक गोष्ट क्लिअर आहे. मी ज्या पद्धतीनं म्हणतोय आत्ता की देवेंद्र फडणवीस आज रोजी धनगर समाजाचे मित्र नंबर 1 आहेत. भाजप पक्ष धनगर जमातीचा मित्र नंबर 1 आहे. जोपर्यंत आम्हाला आशा आहे की भाजप आम्हाला आरक्षण देईल, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला आरक्षण देतील, तोपर्यंत ते मित्र नंबर आमची 1 आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल किंवा आमचा विश्वास तुटेल, आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही, त्या दिवशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे शत्रू नंबर 1 असतील. त्याच्यामुळे मला नाही वाटत या महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज या समाजासोबत ते शत्रुत्व पत्कारतील. ते मित्र म्हणूनच धनगर समाजाशी राहतील आणि धनगर समाजाच्या उपकाराची परतफेड करत आपला दिलेला शब्द पाळतील अशी मला आता तरी खात्री आहे. एक वेगळा प्रश्न आहे. धनगर समाजाचे आमदार व नेते गोपीचंद पडळकर यांनी एका सभेत सुद्धा तुम्ही 15-16 दिवस आमरण उपोषण केलं, पण साधा तुमचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही. काय वाटतं? नाही, आता नामोल्लेख त्यांनी माझा केला काय नाही केला काय, ते आता धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या या आरक्षण लढ्यामध्ये खूप मोठं काम केलंय, त्यांचं सुद्धा योगदान आहे. आणि गोपीचंद पडळकर असो की कोणताही नेता असो, आणि मी जबाबदारीनं बोलतोय, कोणत्याही समाजाचा नेता असू द्या, त्या समाजाच्या नेत्याला असं वाटतं का की माझ्या समाजाला आरक्षण भेटू नये? त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. माझं नाव घेतलं नाही घेतलं त्यांना काही फरक पडत नाही, पण त्यांच्या मनामध्ये समाजाविषयी चांगली भावना आहे आणि ते समाजासाठीच काम करतील. या बैठकी दरम्यान आता अवघ्या काही महिन्यावर, काही दिवसावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही सरकारला काही इशारा देणार का, किंवा काय पुढची आंदोलनाची रूपरेषा असणार? या सरकारला इशारा तर स्पष्ट आहे ना, की तुम्ही आमची मतं घेऊन सत्तेत आलात, त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं, ते आज 11 वर्ष झाले, 11-12 वर्ष तुमचा शब्द तोच आहे की आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो. पण आता खूप झालंय, त्याच्यामुळे आता आम्ही या निवडणुकामध्येच आम्ही जनतेत जातोय की एकतर एसटी सर्टिफिकेट द्या आणि मतं घ्या, नाहीतर मग राम राम. नक्कीच हे होते धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी सरकारला आता इशारा दिला आहे की एकतर एसटी प्रवर्गातले आम्हाला प्रमाणपत्र द्या, नाहीतर रामराम असा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिलेला आहे. आता अवघ्या 2 दिवसावर त्यांची एक राज्यव्यापी बैठक जालन्यातच होणार आहे. या बैठकीमध्ये ते काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसाठी योगेश काकपळे, जालना.